नाही मस्त फिल्म जोरात बघा किती जोरात जळतं एक्झॉस्टमुळं. तर एक्झॉस्टची हवा बाहेर जाते ना आपली. आता कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही पण बरंच हिट होतं इथं. एवढे हिट म्हणजे ऑर्डर बेटर सगळ्या मारता येतील माहिती ऑर्डरमध्ये. हो शाळू आपला असा कडक दाणं डायरेक्ट काळं पडल्या दाख काहीच कामाचं नाही. कडबा निघन तेवढा निघन मला वाटतं 100-1 कडबा निघन इथली. नेमकी ना रात्रीनं काडब्याची गाडी येणार आहे आपली. ती गाडी खाली करायची तर विषय मी अजून एक कार्यकर्ता त्यांचा घ्यायचा आहे. बरं किती वाजेपर्यंत येतात काही तुम्हाला 12 वाजेपर्यंत कशी पण येईन गाडीकडं. ते आल्याची वेट करावं लागेल व्यवस्थित. आता यांच्याकडं फुल झालं म्हणलं अवघड आहे खेळ. हां लय मोठी शाळा रे पण पहिलं बाहेरूनच बघा एवढी मोठी वाटत नव्हती. ते राणा कोणी नेते आता मोठं चांगलं नाही. मका पण नेली ती एखादा गावला ना मग त्याला जरा जमती मालेज देऊ चांगले आपण. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता आहे ना रानात आलतो आपले ते शाळू बघायला. हो शाळू आपला असा कडक दाणं डायरेक्ट काळं पडल्या दाख काहीच कामाचं नाही. कडबा निघन तेवढा निघन मला वाटतं 100-1 कडबा निघन इथली. जास्त ना निघायचा राव. ही मका बारीक राहिली राव नेमकी. काही ज्या आयला सालपीठ मारा पॅन परत मला वाटतंय चांगलं. आणि रॉट राहायची तर सांगितलं यांना मी. आणि 2 ऑफर राहिले आपलं. पोराचं शाळेत जायचे सर सुद्धीला इथं निगडीत या त्रिवेणीनगरला ना रे. त्रिवेणीनगरला जायचं आहे ते जायचं आता तिथं ॲडमिशन घ्यायची. अमृताला काय भेटलंच नाही. मग आता तिथं चाललो आहे मी संतोष शेटन मी. मग रानात आलतो चक्कर मारा म्हणलं बघू किती मका वाढली काय. डॉक्टर म्हणले ना गिन्नीगाव चारू नका. ते गिन्नीगावच्यामुळे ना नाकात पाणी गळा ते सारखं. आणि ते गिन्नीगाव चांगलं नाही. कॅल्शियम कमी होते त्याने. आता ते बंद करणार मी काय इथले 2 चारला असत फक्त वास. झालो इथं बाबा बाहेरून बघाय शाळा ही. आता यांच्याकडं फुल झालं म्हणलं अवघड आहे खेळ. हां लय मोठी शाळा रे पण पहिलं बाहेरूनच बघा एवढी मोठी वाटत नव्हती. आतून लय मोठी रे. आता इथं ॲडमिशन फुल आहे. आता दुसरीकडे बघायला लागेल. आता गावात UKG पर्यंत होऊन जाईन. नंतर पहिलं अमृताला टाकायची मला. बघू जुगाड लागतं का. मामाचा मित्र होता पण मला करतो म्हणून नाही केला करत मला. मामाला रे फोन मामाला तो होईन म्हणून राव. इथं गाड लावली रोडला. इथं पहिल्यांदा इथं गल्ली शिरलो रे. ते बालेकरांची घर असेल नाही त्याला. त्रिवेणीनगर गणेशनगर सगळी बालेकरची इथं. खरंच पाहिजे ना रे इकडं वेगळंच वाटतं. आपली बड्डी पण आली ना ते बघू ना जरा. त्याला जरा आहे ना पत्रा लागतोय 2 mm एक 4x4चा. ते कंपनीवाले आपले नाही का ते बायपासचे त्यांच्या स्क्रॅपमध्ये बघू ना म्हणलं. सापडलं तर घेता येईल तिथूनच. मग शेटक जाऊ शॉप त्याच्या. आचार्य रेडी भेटला ना आचारी ना. आचारी दुसरा आहे चांगला शेफ आहे चांगला. प्रोफेशनल माणसं भेटले आता. पैसे तेवढेच द्यायचे आहेत. मग चांगला बघू ना. याला आणा गेलो ते ना खरं करावं लागेल. त्याला म्हणलं भाऊ एक काम करू यूज नको म्हणलं. काय फरक नाही पडत. काय बट्टी रेडी झाली सगळं रेडी झाले. थोडा तकलीफ होईल. एवढा दिवस बंद होतो ना अजून एवढं काय म्हणायला लागले. आणि मग किती रेट घेतलं 800 रुपये का असेल ते जे आहे ते पैसेच घेणार ना. चला जाऊ आम्ही करून घ्या सगळं. आणि मागचं पण लावून देतो तुम्हाला डायरेक्ट. आज रेडीच करा डायरेक्ट. आज टेस्टिंग घेऊ आपण परत रात्री. काहीच हरकत नाही. ते रेडी करायला फक्त एक तुकडं लावायचं इथं. मागचा बॉक्स गेला आणि हे पट्ट लावून दिले की ते रेडी झालं समजा. रेडी करा आपण इंस्टाग्रामला टाकून देऊ. मग आपल्याला डेमो पाहिजे नाही दाखवायला. हो आत्ता आहे ना बरं 1-1.5 वाजलेत. घरी आलो डायरेक्ट. घरी आलो आत्ता आहे ना लय ऊन लागते वाईट. झोपणार आहे निवांत. नेमकी ना रात्रीनं काडब्याची गाडी येणार आहे आपली. ती गाडी खाली करायची तर विषय मी अजून एक कार्यकर्ता त्यांचा घ्यायचा आहे. बरं किती वाजेपर्यंत येतात काही तुम्हाला 12 वाजेपर्यंत कशी पण येईन गाडीकडं. ते आल्याची वेट करावं लागेल व्यवस्थित रचून घ्यायला लागेल. परत उद्या झोप नाही व्हायची मग म्हणून आज झोपणार दुपारी. रात्रभर जागायच लागेल मला. बदरवाडीला टोकन काढलं होतं. टोकनच नाही भेटलं राव. नाही तर आता बदरवाडीचं नियोजन झालं होतं आपलं करायचं. जुकाट सगळं भेटलं होतं पण टोकन नाही भेटल्यामुळं
डेली झालं मग नेक्स्ट टाईम आता चांगलं नियोजन करू आणि आधीच टोकन काढ लागेल. 2000 years later. आता आहे ना एक 5 वाजून 10 मिनटं आलेत. जस्ट आता मी गोट्यात खाली सकाळी दुपारी 1:30 वाजता आलो राहत झोपलो होतो. मग आता आलो लिहून होतो वाईट राव अजून आबाळच आहे. किती आणलं होतं तुम्ही? नाही ते डॉक्टर म्हणला मला अरे ते राहणार कोणी नेते आता मका पण नेली ती एखादा गावला ना मग त्याला जरा जंपी माले देऊ चांगले आपण गावणार ना आपल्याला काय कुठं जाणं पळून यांना आठ टाकायच्यात त्यांना मग आंबाने उंबा टाकून टेन्शन नाही. हिची गोट्टी पाडून टाकतो आणि हा ठेवलं होतं मी. अरे वास राहिला ना जरा ताप आहे राव. 103 ताप टेम्परेचर चेक केला तर 103 दाखवते. तरी म्हणलं तोंड का पाडले नाही का डॉक्टरांना फोन केला होता मी थोडा बाहेर काढलं. डॉक्टर म्हणलं जरा आहे ना टेम्परेचर चेक करा ते वाढलं असेल. तेच वाढलं त्याला गोळ्या चारायला लागेल जरा थोड्या तापाच्या. लई दिवस उभा ठेवला ना आज खेळ होतोय राव. एक ना एक आजार जात राहतोय तकलीफ होती नंतर. कंटिन्यू रनिंगमध्ये असलं ना दोन महिने आरामावर राहिला तो प्रॉब्लेम झाला तर आतापर्यंत आम्ही लई गाठ केली असते. कमीत कमी 7-8 गाठ ते 100% झाले असते 2 महिन्यात. त्याला गोळी चार लागेल राव. खातं व्यवस्थित वासरू पण काय असंच अचानक बंद पडते माहिती का. 1 hour later. म्हणलं बट्टी बनली आपली नाही का. आले जुगाड भारी केलं तुम्ही. मग बनलीच घेऊन तुमच्या यानीच बनलं की बनवली ना काय राव. संतोष सेठ एकच नंबर. खतरनाक झाला. आता टेस्टिंग घेऊ ना मटेरियलची. आता इकडं कुठं जाते कडबा येणार रात्री 12 वाजता. कार्यकर्ता शोधायचा आहे मला. पेटीकर नेमकं भाडा दिला पेटीकरनी. येतो म्हणा आला म्हणतोय आता नाही. असं इकडं बघा ते व्यवस्थित टाका बरं नाही तर बॉटल पर्यंत भडकायचं. हा गोट्यात आम्ही तेच केलेलं आहे. कुठं आहे रे माचीस? आणि जोरात होणार 5 मिनिटात बट्टीसारखं पेटतंय रे फ्लेम. फक्त याची हवा आहे ना अख्खी हात जायला पाहिजे बस. आणि ह्याला होल बंद करायचा बस. मग एवढं तर सगळं होणार काहीच अडचण नाही. आणि एक दिवस आपला ऑलरेडी चांगला आहे. नाही मस्त फ्लेम जोरात बघा किती जोरात जळतं एक्झॉस्टमुळं. तर एक्झॉस्टची हवा बाहेर जाते ना आपली. आता कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही पण बरंच हिट होतं इथं. एवढ्या हिटमध्ये ऑर्डर सगळ्या मारता येतील माहिती आहे ऑर्डरमध्ये. सर ताप आहे ना जरा ताप वाढला राहायचे 103 ताप आहे. तोंड पाडून बसलं वासरू. मी म्हणलं काय झालं टेम्परेचर चेक केलं डॉक्टर म्हणलं चेक करा ताप आहे त्याला. तर गोळी चारतो त्याला एक तर खाणार नाही सहजाची पण काय आता. असं पाणी टाकून पाजायला लागतंय त्याला पे. ओके डन. 103 ताप होत झाला 103.1. चल वासराने ना तोंड पाडलं होतं डोळं पण पाडलं होतं. मी म्हणलं विषय काय झाला याला. गोळी चारली आता मी एक. आता सकाळी चारायचे बस. 12 वाजता आहे ना ते जामखेडून काढवा येणार आपल्याला. ते जामखेडचा माणूस आहे तो काढवा आणतोय. डायरेक्ट पोच भेटला आपल्याला काहीतरी 15 रुपये किलोनी. मोठा काढवा आहे. आता एक पेंडी जवळपास असं मला वाटतं 2 किलोची.
30 रुपये किलो, 30 रुपये 3,000 रुपये शेकडा पाडला आपल्याला तसा अंदाज घेतला तर. शेत आहे ना बरोबर मांडता येईन. आणि व इथं पॅलेट आहे ना आपला, याला साफ करून इथं मांडता येईन व्यवस्थित. काढबर असता येईन बरोबर. गाडीवाला ड्रायव्हरला फोन केला होता गाडीवाले, तो म्हणला तुम्ही निवांत झोपा. वाटे येईन डायरेक्ट 5 वाजता, 5-6 वाजता. आत्ता आहे ना गोट्या जवळपास 11 वाजलेत. आता तिथं घरी झोपायला डायरेक्ट निवांत उठणार 5 वाजता. त्याला फोन करता येईल. मग रवी कार्यकर्ते शोधायला लागेल. रविला सांगितलं मी 12 वाजता, आता निवांत 5 वाजता ती सगळी. मग तसं पाटक्यात होऊन जाईल. मग त्याला गोळ्या वेळ्याचा आरला तर बसलो निवांत थोडा वेळ. लय दमतोय राव. मग आज निवांत झोपलो होतो मी. म्हटलं पाठ काळबळ येईन तो घेऊन 11 वाजता, 12 वाजता मग थांबायला लागेल. आता मला जा घरी म्हणून चाललो. मग जा मी पण घरी झोपणार निवांत. वासरू आता आहे ना थोडं आहे ना पळवायला पाहिजे. नियोजन केलं नाही एकदा त्याचं. एकदा पळून आलं ना वासरू एकदम क्लिअर होईल. डॉक्टर म्हणले काय आले त्याला 2 महिने झाले बांधून आहे ना ते जरा आहे ना नुसतं त्याला खाऊन हे होतं आहे, मांदा होतं आहे डायरेक्ट ते. त्याला लवकर पळून घ्यायला लागणार आता. प्रयत्न चालू आहे आपले, तर बघू कसं होतं काय.